हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, दिवसाची सुरुवात एक चांगला आणि सकारात्मक विचार ऐकून आपण करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला. हा होता महात्मा गांधीजींचा एक विचार आणि नक्कीच हा विचार तुम्हाला पटला असेल. जर तुम्ही स्वतःला बदललं तर नक्कीच जग बदलेल. चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची म्हणजेच 25 जूनची विशेष गोष्ट आजच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम जाणून घेऊया 25 जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. आजच्याच दिवशी सन 1918 साली कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा निर्णय जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आजच्याच दिवशी सन 1940 साली दुसऱ्या महायुद्धात फ्रान्स देशाने औपचारिकपणे जर्मनीसमोर आत्मसमर्पण केलं. आजच्याच दिवशी सन 1975 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. सन 1983 साली इंग्लंड देशातील लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा 43 धावाने पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक ही स्पर्धा जिंकली. आजच्याच दिवशी सन 2000 साली मादाम तुसा यांच्या मेनांच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचं ठरलं. हा सन्मान मिळवणारे ते पहिले हिंदी चित्रपट अभिनेता ठरले. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1864 साली नोबेल पारितोषिक पुरस्कार विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर हर्मन नर्नेस्ट यांचा जन्म झाला. 1869 साली वीर शहीद भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व लोकमान्य टिळक यांचे अनुयायी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म झाला. दामोदर हरी चाफेकर हे एक भारतीय क्रांतिकारक होते. दामोदरांवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. 22 जून 1897 रोजी पुण्यातील गणेश खिंडीत दामोदर पंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयट्सचा वध केला. इंग्रजांनी दामोदर पंतांना 18 एप्रिल 1898 रोजी पुण्यातील येरवडा या तुरुंगात फाशी दिली. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 1900 साली स्वतंत्र भारतातील अंतिम व्हॉइसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचा जन्म झाला. सन 1904 साली ब्रिटिशकालीन भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक व राजकारणी तसंच उत्तर प्रदेश राज्यातील स्वतंत्र उठावाच्या अग्रणी कार्यकर्त्या सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला. सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. आजच्याच दिवशी सन 1924 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार मदन मोहन यांचा जन्म झाला. सन 1931 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व राजनेता तसंच स्वतंत्र भारताचे 7वे पंतप्रधान, माजी केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, शिवाय उत्तर प्रदेश या राज्याचे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म झाला. सन 1975 साली रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रॅमनिक यांचा जन्म झाला. सन 1986 साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा जन्म झाला. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे.
त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या सगळ्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आणि इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी सन 1922 साली प्रसिद्ध बंगाली कवितांचे गायक व कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचं निधन झालं. सन 1995 साली नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट थॉमस सेंटन वॉल्टन यांचं निधन झालं. आज या काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर किंवा स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु ऐकू शकता. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.